खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे रवाना. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. कार्यकर्त्यांशी संवाद साधून आज किंवा उद्या निर्णय घेणार ओमराजेंची माहिती. चोवीस तास काम करूनही झेडपी पंचायत समितीत मशाल चिन्हावरील उमेदवारांचा पराभव. ओमराजेंनी व्यक्त केली खंत. माझ्या लोकांचा पराभव का झाला याचा शोध घेणार ओमराजेंचा इशारा. कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईंची रात्री ओमराजेंशी चर्चा. मध्यरात्री 1 तास बैठक. ओमराजेंच्या मनधरणीसाठी भेट घेतल्याची माहिती. मातोश्रीचा निरोप घेऊन ठाकरेंचे आमदार ओमराजेंना भेटले. उद्धव ठाकरेंकडून बंडखोर खासदारांसाठी परतीचे दरवाजे पुन्हा उघडे करण्याचा निर्णय. सोमवार किंवा मंगळवारी सर्व खासदारांना व्हिप पाठवून बैठकीला या असं पुन्हा एकदा कळवलं जाणार असल्याची माहिती. सहा फुटीर खासदारांच्या स्वतंत्र गटाबाबतचे पुरावे लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती. पुढील 2 ते 3 दिवसात 6 फुटलेले खासदार भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. सहा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा. खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा पहिला दौरा. आज ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचा दौरा. मान्सून 23 जून पासून महाराष्ट्रात सक्रिय होण्याचा अंदाज. कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट आणि उकाड्याचा प्रभाव. 24 ते 25 जून दरम्यान मान्सूनचा जोर वाढणार. मुंबईमध्ये सकाळच्या सुमारास पावसाची हजेरी. सायन, कुर्ला, वरळी, चेंबूर आणि मानखुर्दमध्ये पावसाच्या सरी. उकाड्यानं हैराण मुंबईकरांना दिलासा. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अवघा 9% पाणीसाठा. पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शक्यता. मुंबईवर 30% पाणी कपातीचं सावट. आज देशभरामध्ये नीटची फेरपरीक्षा. परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था. सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर नजर. नसरापूर लैंगिक अत्याचाराचा निकाल 25 जूनला लागण्याची शक्यता. चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचे पुरावे कोर्टात सादर. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची सरकारी वकील अजय मिसर यांची मागणी. आज आंतरराष्ट्रीय योग दिन. देशभरामध्ये योग दिन साजरा. कोलकात्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत योग दिन साजरा. राजकीय नेते आणि अभिनेत्यांचा योगाभ्यासात सहभाग. मुंबईच्या जुहू बीचवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीसांनी केली योग साधना. तर योग दिनामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरपूरकडे मार्गस्थ. पालखीमध्ये 700 पेक्षा अधिक वारकरी सहभागी. शेगाव ते पंढरपूर 750 किलोमीटरचा प्रवास 33 दिवसात करणार पूर्ण. 23 जुलै रोजी पालखी पोहोचणार पंढरपुरात.